लोक पावसाची वाट बघतात एकदम वेड्यासारखं. जशी आई लेकराची वाट बघते ना, तशी लोक आता पावसाचं वाट बघतात. आणि भावांनो, लोक पावसाचा अनुमान लय भारी लावायचे. म्हणजे पाऊस कधी येणार त्याचा अंदाज बरोबर लोक काढायचे. ते कसं मी तुम्हाला सांगतो बरं का. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त कमेंट करा. आणि हो, व्हिडिओला स्किप नका करू भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. भावांनो, दर 3-4 वर्षांनी या पावसाचं असंच घोडं उठतंय बघा. मग काय, लोक अख्खा जून महिना वाट बघतात. ते कसं होतं, आता कधी कधी पाऊस लवकर पडतोय, कधी कधी पाऊस उशिरा पडतोय. म्हणजे अ, पावसाला सुरुवात कधी कधी 1 जून पासून सुरुवात होती, कधी मे पासून सुरुवात होती, कधी कधी उशिरा पाऊस पडतो. कसा, 28 जून, 29 जून, 30 जून, 1 जुलै, 2 जुलै. काही काही लोक असे अंदाज लावायचे की आता समजा पाऊसच नाही आला समजा 1-1.5 महिना, तर लोक काय म्हणायचे, अरे पाऊस येणार तो कधी, लगे आषाढी एकादशीला. तर भावांनो, व्हायचं असं की खरं आषाढी एकादशीला पाऊस पडायचा आणि लोक त्यावेळेस सरकी नव्हते लावत, सोयाबीन पेरून द्यायचे किंवा मक्का पेरून द्यायचे, असं लोकांचा हेतू होता. आणि हो भावांनो, एकदा असं सुद्धा झालेलं आहे, लोकांनी पावसाच्या अगोदरच सरकी टाकून दिली होती. शेतामध्ये सरकी पेरली होती, ते पण पाऊस येण्याच्या आत. झाला असं, अख्खा दिवस उलटत गेला, महिना उलटत गेला, तरी पण पाऊस येण्याचा पत्ता नव्हता. आखरी शेवटी सरकी वाया गेली, सरकी मोडून मक्का पेरावे लागली, ते पण 30 जूनच्या आसपास. आणि जून जुलैला मालताशी लागायचे, तर त्याच दिवशी लोकांच्या पेरण्या झाल्या उशिरा. ते पण 2008-9 साली या दरम्यान ही गोष्ट घडली होती भावांनो. लोकांचे जे भैमुगाच्या शेंगा होत्या, तर त्या पंचमीच्या पिरियडमध्ये यायच्या, पण दुर्दैवाने त्या उशिरा आल्या होत्या. कारण की काय, पावसाचा अभाव, पाऊस उशिरा पडला होता. आता काय ना, वेळ तशीच येते काय अनुभव, तशीच येते काय कणू ही वेळ. आणि मंत्री साहेब तर म्हटले, मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना आली की शेतकरी लोकांनी पेरणी करू नका, कारण की पाऊस कमी स्वरूपाचा पडू शकतो किंवा मान्सूनला उशीर लागू शकतो. सर्वात जास्त गरज पावसाची शेतकऱ्याला असते, सर्वांनाच गरज असते. म्हणतो तरी काय मग मी, लोक पावसाची वाट लेकरासारखी बघतात, हे खरं आहे. बाय, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय बळीराजा.